साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्या वतीने एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात जातीचे राजकारण आणले या इम्तियाज जलील यांनी केलेल्या विधानावर शिंदे गटाच्या शिवसेनेने जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून दिंड काढून जोडे मारत पुतळ्याचे दहन केले। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पालकमंत्री शंभूराज देसाई साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एमआयएमचा हिजडा इम्तियाज जलील यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले, अपशब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खपून घेणार नाही। हे मात्र आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत। अरे कहाँ हो जनाब उद्धव साहब ठाकरे, आप कहाँ हो? आदित्य साहब ठाकरे, जनाब आदित्य साहब ठाकरे कहाँ हो? ये इम्तियाज जलील बात कर रहा है बाला साहब के बारे में, आपके बाप के बारे में इम्तियाज जलील बात कर रहा है। आप कहाँ हो? हर रोज बोंगा मारने वाला वो संजय राउत कहाँ है? जनाब संजय राउत अभी किस बिल में जाके छुपे हैं आप सब लोग? ये इसीलिए माननीय एकनाथ शिंदे साहब ने हिंदुओं के लिए, ये मराठी लोगों के लिए धनुष्यबाण बचाने के लिए ये सब उठाव किया है। और ये उठाव क्यों किया है? इम्तियाज जलील सर के भड़वे लोग ऐसा बाला साहब पे बोलने लगे। अभी शुरुआत हो गई इनकी। जब उद्धव साहब ने भी बड़े बड़े सभा में हिंदू हृदय सम्राट बोलना टाल दिया, वो त्यांनी बोलले नाही हिंदू हृदय सम्राट, याचं दुःख सर्व शिवसैनिकांच्या मनामनात खतखत होतं। म्हणून तर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला, हिंदुत्व वाचवलं आणि हिंदुत्व जागवलं। या हिंदुत्वाच्या खाली, धनुष्यमानाच्या खाली आम्ही सर्वजण आहोत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या बरोबरच